नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपले एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो आहे की एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कारणे देत बसू नका. तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला डिस्कशन जे आहे ते करायचं आहे. आता मला खरं खरं सांगा की हा व्हिडिओ बघेपर्यंत कोणी आजचा दिवस वाया घालवलेला आहे? विनाकारणाचा आजचा दिवस ज्यांनी वाया घालवलेला असेल त्यांनी तुमच्या आयुष्यातले महत्त्वाचे तास जे असतील ते तुम्ही वाया घालवलेले असतील. मग ते कारण कुठलेही असेल, तुमचा मूड नसेल, तुम्ही म्हणत असेल की मला काहीतरी कुठेतरी काम लागलं किंवा त्या कामामध्ये तुम्ही इतका वेळ घालवला की तुम्हाला दिवस गेलेला कळला नाही. भले ते काही काम एका तासाचं असेल पण त्यासाठी तुम्ही अख्खा दिवस घालवला, विनाकारण इकडे तिकडे फिरत बसला, विनाकारण जाहिरातीवरती गॉसिपिंग तुम्ही करत बसला, किती पदाची जाहिरात येणार किंवा किती जागा येणार किंवा काय येणार याच्यामध्ये विनाकारण तुम्ही वेळ वाया घालत बसला. तर अशी जी कारणं असतात लक्षात ठेवा, ही कारणं तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश न मिळवण्यासाठी साहाय्यभूत ठरत असतात. त्याच्यामुळं अशा कारणांपासून तुम्हाला लांब राहायचं. ते आपण सविस्तर डिस्कस करणारच आहे. मात्र सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे जे 3 महिने आहेत, आता मार्च, एप्रिल आणि मे, जर तुम्ही राज्यसेवा करणार असाल किंवा कंबाईन करणार असाल तर ह्या 3 महिन्यामध्ये काल जसं सांगितलं होतं तसंच कुठलीही कारणं तुम्हाला आता इथून पुढे देता कामा नये. जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला कारणच देत बसायचं असेल तर तुम्ही कारणच देत राहू शकता, पण त्यासाठी तुम्हाला किती वर्ष तुमच्या आयुष्यातील जातील हे तुम्हाला देखील समजणार नाही. त्याच्यामुळे कारणं देत बसू नका. आता वेळ ऍक्शन घेण्याची आलेली आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही एमपीएससीची तयारी करता आहात की कारणांची तयारी करतात हे आधी तुम्ही लक्षात घ्या. आज तब्येत ठीक नाही, ठीक आहे, मी समजू शकतो आज तुमची तब्येत ठीक नसेल, एखादा दिवस तुम्ही ब्रेक घ्या. पण जर तुम्ही 2-2 आणि 3-3 दिवस जर त्याच्यामध्ये घालवत असाल तब्येतीच्या कारणास्तव, तर 90 दिवसातले 3 दिवस गेले, पुन्हा रिकवर व्हायला, तुमचं माइंड सेटअप व्हायला पुन्हा 2 दिवस जातात, 5 दिवस ह्यातच गेले, तर करणार कधी तुम्ही? लक्षात घ्या. ठीक आहे, फार क्रिटिकल कारण असेल तरच ठीक आहे, पण फक्त सर्दी झालाय, ताप झालाय, खोकला झालाय, ह्या गोष्टी एका दिवसामध्ये ठीक आहे, आपण मॅनेज करू शकतो. लक्षात घ्या. पण माझी तब्येत ठीक नाही, माझ्या घरात प्रॉब्लेम चालू आहे, माझा मूड नाही, माझा वेळ नाही, सिलेबस खूप मोठा आहे, अशी जर तुम्ही कारणं देत बसला तर एमपीएससीला काही तुमच्या कारणाशी काही देणे घेणं नसतं. लक्षात ठेवा. पेपरच्या दिवशी तुम्हाला प्रश्नपत्रिका विचारणार नाही की बाबा तुझा मूड होता का, आता देशील का बाबा पेपर, आता मी तर तुझ्या समोर आलोय, तर तो फक्त विचारेल की तुम्ही तयारी केली का नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे प्रश्नपत्रिकेला तुमच्याशी काही देणे घेणं नाही. ती फक्त एवढंच विचारणार की बाबा तू तयारी केली असेल तर तुला आता माझा पेपर सुटणार, अदरवाईज तू कारणच देत बस. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला आता काही कारण देत बसायचं आहे की तुम्हाला ऍक्शन घ्यायचं आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, एमपीएससी म्हणजे एक साधी परीक्षा नाही, स्पर्धा आहे. आणि स्पर्धेत कारणांना किंमत नसते, फक्त निकालाला किंमत असते. लोक तुमचा संघर्ष बघत नाहीत, लोकांना फक्त तुमचं यश दिसतं. लक्षात ठेवा. आणि यश जे आहे हे कारण देऊन तुम्हाला कधीही मिळणार नाही. आणि एमपीएससीला देखील फरक पडत नाही की तुमचं गाव लहान आहे की मोठं आहे, तुमच्याकडे एसी रूम आहे की नाही, तुमच्याकडे 10 तास वेळ आहे की 3 तास. कारण काय? कारण हजारो विद्यार्थी तुमच्यापेक्षा जास्त अडचणीतून अभ्यास करत असतात आणि तरीही ते कारण देत नसतात. भले तुमच्याकडे सगळ्या फॅसिलिटी आहेत तरी सुद्धा तुमचा मूड नसतो, वेळ नसतो, काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम येतातच. पण ज्यांच्याकडे कुठल्याच फॅसिलिटी नाहीत ते अभ्यास करून पोस्ट काढतात. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तर तुम्ही कारण अजिबात देत बसू नका. इथून पुढचे 3 महिने फार महत्वाचे आहेत. अतिशय कळकळीनं सांगतोय, 3 महिने तुम्ही वाया घालवू नका, अजिबात तुम्ही वाया घालवू नका. 2025ला जशी अवस्था झाली होती तशी 2026ला तुमची होता कामा नये, एवढंच मला वाटतंय. लक्षात घ्या. आणि शक्यतो अवॉइड करा सोशल मीडिया, कारण पुन्हा एकदा तुम्हाला डिस्ट्रॅक्शन करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे शक्यतो सोशल मीडिया जितकं अवॉइड करतील तितकं तुम्ही अवॉइड करायचा प्रयत्न करा. आता कारणे देणारा विद्यार्थी विरुद्ध जबाबदारी घेणारा विद्यार्थी कसा असतो? तर कारणे देणारा विद्यार्थी म्हणतो की आज थोडं रिलॅक्स करूया. का? परीक्षा माझी जूनला आहे, परीक्षा माझी जुलैला आहे, आज थोडं रिलॅक्स करू, उद्यापासून सुरू करूया, अजून खूप वेळ आहे परीक्षेला, माझं नशीबच खराब आहे, माझं प्रत्येक वेळेला असं राहतं तसं राहतं. ही सगळी कारणं आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे, कारण आहेत, पण त्या कारणातून काहीतरी मार्ग काढून तुम्हाला पुढे जाणं फार गरजेचं आहे. आणि याच्या उलट जर जबाबदारी घेणारा विद्यार्थी काय म्हणतो, आज नाही जमलं तर आत्ता सुरू करतो. ठीक आहे, 2 तास आहेत, चालेल, 2 तास तर 2 तास, पण 100% मी माझा प्रयत्न करतो. सिलेबस मोठा आहे, ठीक आहे, सिलेबस मोठा आहे, मान्य आहे, मग रोज थोडं थोडं आपण सिलेबस कव्हर करूया, असं जबाबदारी घेणारा विद्यार्थी म्हणत राहतो. पण कारण देणारा विद्यार्थी काय म्हणतो की आज उद्यापासून सुरू करूया, आज थोडं रिलॅक्स करूया, अजून खूप वेळ आहे, आता माझा मूड नाही, माझं नशीबच खराब आहे. ही अशी जर तुम्ही कारण देत बसला तर एमपीएससी मध्ये तुम्हाला वर्षानुवर्षे तुम्हाला पोस्ट मिळवण्यासाठी जी आहे ती तुम्हाला वाट पाहावी लागू शकते. त्याच्यामुळे इथून पुढे कारण देण्याची वेळ नाही, हे लक्षात घ्या.
त्याच्यामुळे आत्तापासूनच तुम्हाला जाग होण्यासाठी हा वेकअप व्हिडिओ बनवत समजा. वेळ कोणाचीही वाट बघत नाही. तुम्ही आधीच अनेकदा ठरवलं असेल या महिन्यापासून सिरियस होणार. मी ऑलरेडी ओरडून ओरडून सांगतोय, फेब्रुवारीला अजिबात तुम्ही मिस आउट करू नका. तर फेब्रुवारी तर हातातला गेला आपल्या. आता राहिला काय मार्च, एप्रिल आणि मे. आता ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी तुम्हाला काही सांगू शकणार नाही. हे जर 3 महिने जर तुम्ही वाया घालवले तर फार मोठा तुम्हाला तोटा जो आहे तो तुमच्या आयुष्यातला सहन करावा लागणार आहे. तर ह्या महिन्यापासून सिरियस होणार तुम्ही असं अनेकदा ठरवलेलं असेल, पण काय झालं, मोबाईल, सोशल मीडिया, युट्यूब ऍक्शन घेतलं नाही, रील्स बघत बसला, इतर गॉसिपिंगच्या याच्यामध्ये तुम्ही वेळ घालवला. त्याच्यामुळे प्रेरणा बघून मित्रांनो कधीही कुणाला पोस्ट मिळत नाही. अभ्यास करूनच पोस्ट मिळते. दुसऱ्यांचे सत्कार, त्यांच्या मिरवणुका बघायला फार चांगलं वाटतं, पण तिथं आपल्याला पोहोचण्यासाठी ऍक्शन घेणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. ते कधीतरी तुम्ही बघा, पण दररोज तेच सुटायचं तेच बघायचं आणि पुन्हा आपण म्हणायचं की मला पोस्ट मिळणार, नंतर तुम्ही झोपून जायचं. याला काहीही अर्थ राहत नाही. त्याच्यामुळे वेळ कोणाचीही वाट बघत नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. अजून एक कटू सत्य तुम्हाला सांगतो, तुमचं स्वप्न मोठं आहे, मान्य. तुम्हाला PSI व्हायचं असेल, STI व्हायचं असेल, AS व्हायचं असेल, टॅक्स असिस्टंट व्हायचं असेल, क्लर्क व्हायचं असेल, SR व्हायचं असेल, इव्हन तुम्हाला DC, DYSP, तहसीलदार वगैरे काहीतरी व्हायचं असेल, ठीक आहे, ज्या कुठल्या पोस्ट तुमचं ड्रीम असेल ते. पण तुमची सवय काय आहे की स्नूज बटन दाबणं, ठीक आहे. ती थोडासा पॉज घेणं, थोड्या वेळानं करूया, थोडं नंतर करू म्हणणं, 6 तास अभ्यासाऐवजी 2 तास अभ्यास करणं, तो पण 2 तास कटाकटी तुम्हाला असं बसू वाटतं की बाबा 2 तासच, कारण मला तेवढी सवय नाहीये. कारण लक्षात ठेवा, कारण जे असतं ते तुमचं कायम भविष्य खात असतात. तुम्ही जे कारण देता हे तुमचं कायम भविष्य जे असतं हे खात असतात. त्याच्यामुळे इथून पुढे कारणांना डिलीट करणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. तुम्हाला कारणांना स्नूज करता यायला पाहिजे, कारणांना पॉज करायचं आणि ऍक्शन घ्यायची, ठीक आहे. थोडं नंतर करू म्हणण्यापेक्षा आता थोडं करू आणि मग नंतर बघूया, असं करावं लागेल तुम्हाला. 6 तास अभ्यास होत नाही तर थोडासा 3 तास करा, 4 तास करा, 5 तास करा, 6 तास करा. हळूहळू तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेनं जाणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये, हे तुम्हाला लक्षात ठेवा. त्याच्यामुळं कारण जर तुम्ही द्यायला लागला तर तुमचं भविष्य अंधारात जाणार आहे, हे तुम्ही कुठेतरी लक्षात ठेवा. त्याच्यामुळं कारण तुमचं भविष्य खात असतात हे लक्षात ठेवा. 90 दिवसामध्ये तर अजिबात तुम्हाला एकही दिवस असा घालवू नका वाया की माझ्या आयुष्यातले 24 तास गेले आणि ते 24 तास फार महत्वाचे होते. अजिबात एक एक दिवस आपल्याला इथून पुढचा महत्वाचा आहे, हे तुम्हाला मी आधीच अलर्ट करून ठेवतो. तेव्हा आजपासून तुम्ही एक नियम असा बाळगा की आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा की मी कारण सांगतोय का उपाय शोधतोय. जर लाईट गेली तर कारण देत बसू नका, ठीक आहे. लाईट गेली तर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी असेल, इन्व्हर्टर असेल, काहीही असेल, इतरत्र ठिकाणी लाईट्स असतात बऱ्याच ठिकाणी, तिथे जाऊन तुम्ही अभ्यास करा. आवाज होत असेल तर कारण देऊ नका, कानामध्ये प्लग लावा. वेळ कमी असेल तर कारण देऊ नका, सोशल मीडिया थोडासा डिलीट करा. स्वतःला डिस्ट्रॅक्शन होण्यापासून स्वतःला वाचवा. मात्र कारण देणं आजपासून सगळ्यांनी बंद करणं म्हणजे बंद करणं केलं पाहिजे. 2026 दूर नाही तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. जर तुम्ही 2026ची अटेम्प्टसाठी तयारी करत असाल तर लक्षात ठेवा 1 वर्ष तुमच्याकडे आहे. जेवढा वेळ आहे तेवढा वापरा, कारण पुढच्या वर्षी जेव्हा निकाल लागेल तुम्ही 2 पैकी कुठल्या तरी एका ठिकाणी असणार आहे. एक तरी तुमचं नाव मेरिट लिस्ट मध्ये असेल किंवा पुन्हा कारण सांगताना असेल, ठीक आहे. तर कुठल्या तुम्हाला 2 ठिकाणी पैकी एका ठिकाणी बसायचं आहे हे तुम्हाला उत्तर शोधणं फार आता गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार करा की जर घरच्यांनी जर तशी कारणं दिली असती की आज पाऊस आहे, मी कामाला जाणार नाही, आज थकलोय, मी जबाबदारी टाळणार नाही, तर त्यांनी काही कारणं ते देत बसली नाही. त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे तुमची. आता तुमची वेळ आलेली आहे की तुम्ही जबाबदारी घ्या आणि त्यांना थोडंसं आता कामापासून त्यांना आराम द्या, ठीक आहे. का आयुष्यभर त्यांनी कामच करत बसायचं आणि तुम्हाला पोसत राहायचं आहे, याचा गोष्ट तुम्ही विचार करणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे एक शेवटचं तुम्हाला सांगतो, MPSC काही लॉटरी नाही, ही एक मेहनतीची परीक्षा आहे. आणि आजपासून कारण देणं बंद करा, तक्रारी देणं बंद करा, तुलना करणं बंद करा आणि एकच गोष्ट सुरू करा, दररोज प्रामाणिक अभ्यास करणं. जेव्हा तुम्ही कारण देणं थांबवता तेव्हा तुमचं भविष्य बदलायला सुरुवात होणार आहे. आणि यासाठी एकच आहे, तुमची दृढ इच्छा असणं गरजेचं आहे. मनापासून तुमच्या मनामध्ये पोस्ट काढणं, यासाठी तुमचं मन जे आहे ते तयार तुम्हाला करावं लागेल, लक्षात घ्या, ठीक आहे. भले सुरुवातीला त्रास होतो आपलं मनाची तयारी करण्यासाठी, पण एकदा तुमच्या मनाला तुम्ही तयार केलं की तुमचं मन तुम्हाला जी पोस्ट हवी असेल त्याच्यापेक्षा सुद्धा अतिशय चांगली पोस्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी तुमचं मन तुम्हाला साहेबूत ठरेल. यासाठी मनावरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. तुम्ही जशा मनाला कमांड देणार तसंच तुमच्यासोबत घडणार आहे. तुम्ही जसं इमॅजिन करणार तसंच तुमचं आयुष्य घडणार आहे. त्याच्यामुळं स्वतःला बदलायचं असेल तर तुमच्या मनाची तयारी करणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे, कारण यश देत नाही तर निर्णय आणि कृती यश देतात.
आजच निर्णय घ्या, मी कारण देणार नाही, मी जिंकणार आहे आणि पुढच्या निकालात तुमचं नाव असणार. कारण नाही तर परिश्रमामुळे तुमचं नाव जे आहे ते असणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी 100% अथक परिश्रम करायचे आहेत आणि तुमचं नाव येणाऱ्या लिस्टमध्ये 2026च्या असलंच पाहिजे, असावंच लागेल. आणि त्यासाठी कितीही माझा परिश्रम करण्याची माझी तयारी आहे अशी मनाशी तुमच्या खूणगाठ बांधा आणि लवकरात लवकर तयारी करायला सुरुवात करा. एक एक दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. मार्च, एप्रिल, मे 2026 अजिबात तुमच्या हातामधून वाया घालवू नका. ठीक आहे. स्वतःला समोर आणा, स्वतःला सिद्ध करायचं आहे. स्वतःच्या कुटुंबाला जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल, समाजाला सिद्ध करायचं असेल, लक्षात ठेवा परिश्रम, मेहनत ही एकच अशी गोष्ट आहे आणि ऍक्शन्स म्हणजे कृतीत करणं फार गरजेचं आहे. नुसतं विचार करून तुम्हाला कोणीही पोस्ट देणार नाही आणि त्यासाठी विनाकारण कारण सांगून सुद्धा कारण फक्त तुम्ही स्वतःला फसवताय. लक्षात घ्या, कारण देऊन पण आता कारण देण्याची वेळ आता हातामध्ये आपल्याला राहिलेली नाही. लक्षात घ्या, 3 महिने वाया घालवले, आयुष्याचं वाटोळ होईल आणि 3 महिने जर व्यवस्थित सत्कारणी लावलं तर आयुष्य सुधारायला तुम्हाला मदत करणार आहे. तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला कारण देत बसायचं आहे की ऍक्शन घेऊन आणि तुम्हाला यश मिळवायचं आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला समज असेल मला तुम्हाला काय सांगायचं आहे. तर चॅनल सर्वांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.